सध्या हिवाळा सुरू आहे आणि थंडी पण खूप कडक पडायला लागलेली आहे आणि थंडीमुळे सर्दी खोकल्याचा पण त्रास खूप वाढतो. तर सर्दी खोकला पळवून लावण्यासाठी आपण एक खूप छान असा काढा तयार करणार आहोत. तर त्यासाठी चहाच्या भांड्यामध्ये 2 कप पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि आता मसाला तयार करून घेत आहे. तर मसाला तयार करण्यासाठी 10 ते 12 तुळशीचे पानं, अर्धा इंच आल्याचा तुकडा, 5 लवंग, 5 काळी मिरी आणि एक छोटा तुकडा दालचिनीचा घेतला आणि जाडसर कुटून घ्यायचं आहे. खूप जास्त बारीक करण्याची गरज नाही आहे. बरेच जण थंडीमध्ये काळा चहा वगैरे घेतात, पण त्याऐवजी हा जर काढा तुम्ही प्यालात तर सर्दी खोकला कुठच्या कुठे पळून जाईल. मसाला मी कुटून घेतला होता, पाणीसुद्धा गरम झालं आहे. तर आता पाण्यामध्ये घातलेला आहे मसाला, गूळसुद्धा घातला आणि अर्धा चम्मच हळद घातली आहे. 4 ते 5 मिनिटं हा काढा मंद आचेवर छान असा उकळून घ्यायचा आहे. तर मस्त असा हा काढा तयार झालेला आहे. कडक थंडी असो किंवा पावसाळा असो तर सर्दी खोकला जास्तच वाढतो. तर अशा प्रकारचा हा काढा करून प्या, नक्कीच तुम्हाला आराम पडेल. तर असा हा औषधी गुणांनी युक्त असा काढा कसा वाटलेला आहे मला कमेंटमध्ये सांगा आणि आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत मस्त खा, स्वस्थ रहा. धन्यवाद.